खेकडे कसे साफ करायचे ते जरा बघा. थोडंसं रिस्की आहे, परंतु सांभाळून करणं गरजेचं आहे. तर हे आता मादी आहे, तर मादीचा हा भाग जरा मोठा असतो. तर आता हे आपले काळ्या पाटीचे खेकडे आहेत, हे जरा थोडेसे चवीला वगैरे छान लागतात. माझ्या मोठ्या मुलीला तर खूप आवडतात. त्याचबरोबर इथे खेकडं करण्यासाठी त्याला लागणारं वाटप आपण तयार केलेलं आहे. तर वाटप करण्यासाठी काय काय सामान लागणार आहे हे आमची पत्नी सांगणार आहे. खेकड्यासाठी लागणारं सामान सुकं खोबरं घ्यायचं आणि कांदा, लसूण, अद्रक, धना आणि बडीशेप चांगलं भाजून घ्यायचं. हे वाटप असं भाजायचं, हे कलर येईपर्यंत. फोडणी देताना मग मी दाखवेलच त्या वाटपाचं कसं भाजायचं आहे. आपण आता मगाशी जे काय मिश्रण आपण मिसळत होतो ते जवळजवळ 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटानंतर हे तुमचं असं वाटप बनवलेलं दिसत. तेल रिलीज करतो. थोडंसं तेल सुटायला आता सुरुवात झाली आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आता आपण यामध्ये पाणी थोडंसं ॲड करणार आहोत. आज काय स्पेशल असं काही नाही, परंतु आज मच्छी फार कमीच होती मार्केटमध्ये, म्हणून हे मिळाले म्हणून हे घेऊन आलो. आणि जे मगाशी आपण बारीक बारीक पाय दाखवले होते खेकड्याचे, त्याचे आपण मिक्सरमध्ये बारीक करून त्याचं जे काय पाणी आलेलं आहे ते पाणी आपण याच्यात मिसळवणार आहोत गाळणीने. चौथा राहिलेला तो टाकून देणार आहोत. थोडंसं आमच्या लहान लेकीसाठी बनवलं आहे. तिला तिखट सध्या खात नाही, त्यासाठी तिला वेगळं असं बनवलं आहे. खेकड्याचंच आहे. जसं तुम्हाला घट्ट हवं असेल तसं तुम्ही ते पाण्याचं प्रमाण ठेवू शकता त्यामध्ये. आता उकळी आल्यानंतर आपण एक खेकडे आपण त्यामध्ये सोडणार आहोत. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला आता उकळी येताना दिसत असेल. फार छान असे तवंगसुद्धा आला आहे. आणि आपण आपल्याला गरजेपुरतं मीठ टाकणार आहोत. आता आपण एक खेकडे त्यामध्ये सोडणार. काही जण हे जे कापरं आहेत ते भरून वगैरे करतात. आम्ही असेच सोडले. तर अशा प्रकारे हे थोडंसं आता किती मिनटं आपण ठेवणार आहोत. आता हे 5 मिनटं ठेवणार आहोत. त्यानंतर हे खेकड्याचा रस्सा खायला तयार. त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला बडीशेप टाकायची. शेवटी आपल्याला एक बडीशेपचं पावडर आपण तयार केले आहे.
मगाशी दाखवल्याप्रमाणे आताच टाकते नाही का? ते आपण यामध्ये मिसळवणार आहोत. बाहेर पाऊस काय पडत नाही आहे, पण छान वातावरण तयार झालं आहे आमच्या टिळकनगरमध्ये. आपण आता हे पावडर बडीशेपची टाकणार आहोत. तिने मशाट नाही लागत. त्यामुळे थोडंसं तुमच्या रशाला थोडासा चव आणि सुगंध वेगळी येते. आता हे तुमचं 5 मिनिटांनी हा रस्सा तुमचा तयार होईल खायला. तर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे अशा प्रकारचा रस्सा हा तयार झाला आहे, खायला तयार. तर तुम्हाला हा रेसिपी आवडली आमची तर कृपया शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.